तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मी तुमचा होस्ट पांडुरंग गवळी। मित्रांनो, आज पुन्हा आपण एकदा संडे आहे आणि संडेला आपण पुन्हा एकदा सह्याद्रीमध्ये भटकंती करायला आलोय आणि आपण पुन्हा एकदा जुन्नर मधला अजून एक किल्ला निवडलाय। आता जुन्नर तालुक्यात म्हणजे जुन्नर प्रांतातील हा माझा 6वा किल्ला आहे। पहिला केला आपण शिवनेरी, दुसरा केला जीवधन, तिसरा केला चावंड, चौथा केला हडसर, 5वा केला आपण नारायणगड आणि आता 6वा किल्ला म्हणजे तो निमगिरी किल्ला। म्हणजे आता आम्ही निमगिरी किल्ल्याच्या पायथ्याचं गाव म्हणजे खंडीची वाडी या गावामध्ये आता आम्ही आहे आणि इथून आपण ट्रेक चालू करणार आहे। तुम्ही मागे पाहू शकता मराठी शाळेपाशी तुम्ही गाडी आणली ना, मराठी शाळेपाशी पार्किंग वगैरे करू शकता आणि खाली तुम्हाला दिसतंय ना हे खंडीची वाडी गाव आहे आणि आपण हा समोर दिसतो तुम्हाला हा निमगिरी आणि हा हनुमंतगड। इथून आपल्याला ट्रेक स्टार्ट करायचा आता। मित्रांनो, ट्रेक एकदम मस्त होणार आहे कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि आता जुलै महिन्यामध्ये आम्ही इथं आलोया। व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा। चला आपण ट्रेक स्टार्ट।
म्हणजे मारुती मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला 40 ते 50 विरगळे पाहायला मिळतात. बाबांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या विरगळी जंगलाच्या ठिकाणी अशा जंगलाच्या ठिकाणी जर तुमचा रस्ता चुकत असेल तर अशा झाडाला आहे ना अशा रिबीन बांधलेल्या असतात. म्हणजे हे रिबीन बांधलेत ते झाड तुम्ही पाहिलं की तुम्ही समजू शकता की तुम्ही योग्य रस्त्याने चाललेत. कंटिन्यू पाऊस चालू असल्यानं ना या पायऱ्यांवर पूर्ण शेवाळ झाले आणि सोपा ट्रेक आपल्याला इतका भयानक वाटतोय ना की विचारूच नका. एवढा भयानक म्हणजे रेलिंगला हात पकडले तरी खूप घसरतय आणि पाय तर कुठे ठेवायचं जागेच नाही, एवढं स्लिप होतंय या पाय. आणि वारं एवढं भयानक आहे ना, इतकं डेंजर वारं आहे ना, इतका भयानक किल्ला वाटू राहिला आम्हाला आता बेकार. आता आपण हा ना पहिला दरवाजा म्हणजे गडाला एकच दरवाजा आहे, तो दरवाजा तोडून वरती आलो एंट्रन्स भागाने आणि पूर्ण पडक्या अवस्थेत दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. वारं इतकं आहे, धुकं पण एवढं आहे आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे, त्याच्यामुळे थोडा डेंजर किल्ला वाटतो हा. चला आपण गडावर काय काय पाण्याची टाकी पाहायला मिळतात आणि पाण्याची टाकी आणि एक मंदिर आहे ते पाहून आपण लवकर गड एक्सप्लोअर करून पहिले खाली उतरू, कारण डेंजर पाऊस येणार आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपण गडाच्या एंट्रन्सने जसं पुढे येतो ना, आपल्याला या ठिकाणी आहे ना 3 पाण्याची टाकी पाहायला मिळतात. माझा आवाज का वाढला असेल तुम्हाला माहिती, कारण वारं भरपूर आहे इथं, वाऱ्याने मला येत नसेल. तुम्ही पाहू शकता एक 3 पाण्याची टाकी पाहायला मिळतात. या ठिकाणी एक मोठं टाक आहे, इथं एक टाकं पाहायला मिळतं आणि या ठिकाणी एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. तुम्ही बघा आसपासला काहीच दिसत नाहीये. वरती एक मंदिर आहे, तुम्हाला दिसते का नाही माहित नाही, आणि सगळं धुकं आणि इतकं वारं या बघू. या ठिकाणी आपल्याला आहे ना एक महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं आणि या मंदिर एकदम पडक्या अवस्थेत पाहायला मिळतं आपल्याला. आणि या मंदिराच्या आतमध्ये आपल्याला एक आहे ना पिंड पाहायला मिळते, ते की साईडला ठेवलेली, एकदम मध्यस्थानी नाही ठेवलेली. तुम्ही पाहू शकता मंदिराची पिंड एकदम साईडला ठेवलेली आणि वारं भरपूर आहे मित्रांनो, थोडं समजून घ्या की आवाज येत नसेल माझा. आणि मंदिराच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला म्हणजे समोर आपल्याला 2 पाण्याची टाके पाहायला मिळतात, ते पण दाखवतो मी तुम्हाला. ठिकाणी पण आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं, तुम्हाला पाहू शकता. आणि पाऊस चांगला झाला इकडं आणि त्याच्या कारणाने आहे ना पाण्याची टाकी पूर्ण भरलेली दिसतात. आणि काहीतरी वास्तू म्हटलं तरी ते एखादं मंदिर वगैरे असेल. आता त्याच्यात पूर्णतः पाणी साठलेलं आहे, मी आतमध्ये जात नाही कारण पाऊस भरपूर आहे आणि दिसत काहीच नाही. इकडे पण एक पाहायला मिळतं आपल्याला, असे 3 आहे या ठिकाणी, ते तुम्हाला दाखवतो. इकडे एक आहे, पुढे जात नाही मी, इथूनच रिटर्न जातो कारण खाली पाहू शकता नो चान्स एकदम. चला रे भाऊ बाबा. या ठिकाणी पण आपल्याला एक वास्तू पाहायला मिळते, कशाची वास्तू नेमकी समजत नाहीये, तिथे मंदिर आहे का समाधी हे नेमकं समजत नाही, पण एकदम पडलेल्या अवस्थेत आहे. आणि आता फक्त बेस इथे राहिला मित्रांनो, बेस पाहू शकता तुम्ही. वारं भरपूर सुटले, पाहू शकता. हे बघा पूर्ण पाऊस चालू झालाय बरं का. आणि थोडं वरती आलो ना मी, या ठिकाणी थोडी वास्तू पाहायला मिळते आणि या ठिकाणी पण
पुरातन वास्तू पाहायला मिळते आपल्याला, कशाची काय माहित नाही, पण त्याच्या स्ट्रक्चरवरून मला वाटते की ही समाधी असावं कोणाची तरी. ती पाऊस आहे, एवढं धुकं, या धुक्यामध्ये काहीच दिसत नाही, समोरची दरी दिसत नाहीये. आता ह्या साईडला बघण्यासाठी काहीच नाहीये असं मला वाटतं इथं, कारण की पुढे धुकं आणि पुढे डायरेक्ट दरी. हा किल्ला एकदम छोटासा असल्यामुळं काय पाण्याची टाकी, मंदिर आणि काय समाधी स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे पुढे न जाता आता परतीचा प्रवास घेतो, कारण पाऊस जास्त वाढत चाललाय. मित्रांनो, वरचं मंदिर, पाण्याची टाके आणि थोडी समाधी वगैरे आहे तिथे स्ट्रक्चर, ते पाहून आपण पुन्हा दरवाजापाशी आलो या. आणि मी रिकमेंड करेन की पावसाळ्यामध्ये या किल्ल्यावर कोणी पण येऊ नका, कारण वारं एवढं आहे आणि पाऊस पण खूप वाढत चाललाय. आत्ता वाजले 3:30 आणि पाऊस एवढा वाढत चाललाय आणि वारं पण एवढं वाढत चाललंय ना. आता आम्ही गड उतरायला घेतला या. आता आम्ही पायथ्याला जाऊन मी तुमच्याशी बोलतो. मित्रांनो, फायनली आपण गडाच्या पायथ्याला आलोय, जे की ही मराठी शाळा आहे. त्या शाळेपाशी आपण आलोय आणि थोड्या वेळ विश्रांती केली. ह्या किल्ल्याचा एक्सपिरियन्स सांगायचा म्हटला तर किल्ला पावसाळ्यामधला सगळ्यात भयानक किल्ला हा आहे. कारण ज्या खिंडीतून आपण जातो, हनुमानगड आणि निमगिरी ज्या खिंडीमध्ये आपण जातो, तिथे वारं, पाऊस हे कंटिन्यू आणि धुकं. समोरचा पण माणूस आपल्याला दिसत नव्हता, समोरचा दगड झाड सुद्धा आपल्याला दिसत नव्हतं, एवढं जोरात वारं आणि धुकं होतं. आम्ही ज्या पॅचमध्ये अडकलो, पायऱ्यामार्गी तुम्ही कधी गडावर आले तर पायऱ्यामार्गी जाऊ नका. त्या खिंडीतून एक पाय वाटे, त्या वाटेने जावा. आणि जर कोणाला एक्सपिरियन्स नसेल ट्रेकिंगचा तर त्यांनी ह्या पावसाळ्यात ह्या किल्ल्यावर येऊ नका. आणि वरती गेलं पण किल्ला एवढा एक्सप्लोअर करण्याजोगा नव्हता. किल्ल्यावर फक्त मंदिर, पाण्याची टाके आणि काही पडलेल्या अवस्थेत अवशेष पाहायला मिळाले. आत्ता धुक्यात म्हणजे पावसाळ्यात हा व्हिडिओ एवढा चांगला आला नाही. आपण हा व्हिडिओ पुन्हा एकदा दिवाळीमध्ये आपण एक किल्ला एक्सप्लोअर करू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ कसा झाला. एवढा चांगला झाला नसेल पण तरी कमेंट करा. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब नक्की करा. आणि चला भेटू अशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन किल्ल्यासोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.